सुनील तटकरे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला गेलेत। रायगड या शासकीय निवासस्थानी तटकरे आणि चव्हाण यांची भेट होतीये। विधान परिषद निवडणुकीतील बंडखोरीबाबत चर्चा होणार आहे। सुनील तटकरे रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला गेले असल्याची माहिती। विधान परिषद निवडणुकीतील बंडखोरीबाबत या भेटीमध्ये चर्चा होणार आहे। विधान परिषदेच्या काही जागांवर भाजप आणि राष्ट्रवादीला बंडखोरीचा फटका बसलेला आहे आणि या संदर्भात देखील चर्चेची शक्यता आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बंकणी यांच्याकडून। अक्षय, आपण पाहतोय आता अर्ज भरले गेलेले आहेत, अनेक ठिकाणी बंडखोरी सुद्धा झालेली आहे आणि त्या संदर्भातच आता या भेटीगाठी दिसताय, काय अपडेट? नक्कीच सेजल, खरं तर थोड्याच वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि खासदार असलेले सुनील तटकरे जे आहेत ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले रवींद्र चव्हाण यांची भेट घेण्याकरता रायगड या निवासस्थानी आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकीकडे काल दिवसभरामध्ये मोठ्या घडामोडी ज्या आहेत त्या राज्यभर आपल्याला पाहायला मिळालेल्या होत्या। काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता। विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागेंच्या संदर्भात जवळपास 17 जागांवरती ही निवडणूक होताना पाहायला मिळते आणि या 17 जागांपैकी 16 जागांवरती थेट मतदान प्रक्रियेतून निवडणूक होते। त्यामुळे अनेक ठिकाणी जे आहेत त्या बंडखोरी या महायुतीमध्येच पाहायला मिळालेल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे ज्या कोकण मतदारसंघातून निवडणूक लढतात त्या ठिकाणी देखील शिवसेनेकडनं बंडखोरी करण्यात आलेली आहे। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार असलेले महेंद्र दळवी यांची मुलगी जुईली दळवी यांनी आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो त्या मतदारसंघातून दाखल केलेला आहे आणि कोकणात खरं तर शिवसेनेच्या मतदारांची संख्या जी आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या सगळ्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये ती सर्वाधिक आहे। त्यामुळे सातत्याने त्या जागेवरती दावा जो आहे तो शिवसेनेकडनं करण्यात येत होता, परंतु आता मात्र पालकमंत्री पदाच्या बदल्यात खरं तर विधान परिषदेची जागा जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या पत्रात पाडून घेतली असल्याचं पाहायला मिळतंय। ही आता उमेदवारी अर्ज तर दाखल केला, परंतु जी समोर उफाळून आलेली आहे बंडखोरी जी आहे ती वेगवेगळ्या जागांवर असेल ती शमवण्याकरता या दोन्ही नेत्यांची भेट जी आहे ती होताना दरम्यान काय घडतंय बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद अक्षय, दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी।